सोशल मीडियावर तुम्हाला एकदा तरी आदिवासी तेलाची जाहिरात दिसलीच असेल. मोठमोठे सेलिब्रिटी या तेलाची इतकी जाहिरात का करत आहेत? या तेलाचा इतका गवगवा का होतोय? पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर. हल्लीच्या काळात टक्कल पडणं ही एक सामान्य समस्या झाली आहे. केस गळणं आणि टक्कल पडणं या समस्या आता केवळ वयोवृद्धांशी संबंधित राहिलेल्या नाहीयेत. बदलती जीवनशैली, पोषक तत्वांचा अभाव आणि आनुवंशिक कारणांमुळे ऐन तारुण्यातही अनेकांना केस गळणं आणि टक्कल पडल्याची समस्या जाणवते. यावर मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु संपूर्णपणे आयुर्वेदिक 100 पेक्षा जास्त जडीबुटीयुक्त बनलेल्या आदिवासी तेलाची सध्या प्रचंड चर्चा आहे. त्यांच्या जाहिरातीत महिलाच नव्हे तर पुरुषांच्या जमिनीपर्यंत टेकणारे केस पुरुषांना सुद्धा आकर्षित करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये आदिवासी हेअर ऑइलची विशेष चर्चा पाहायला मिळते. या हेअर ऑइलची जाहिरात मोठमोठे सेलिब्रिटी करू लागल्याने अनेक त्याकडे आकर्षित झाले आहेत. हे आदिवासी हेअर ऑइल आहे तरी काय? त्याची जाहिरात इतके मोठे सेलिब्रिटी का करत आहेत? हे तेल खरंच टक्कल घालवण्यावर आणि केस गळण्याच्या समस्येवर परिणामकारक आहे का? या तेलाच्या नावाने ग्राहकांची कोणती फसवणूक केली जाते का? यासारखे अनेक प्रश्न ग्राहकांच्या मनात आहेत. आता पाहूयात आदिवासी तेल म्हणजे नक्की काय? मान्सून सुरू होताच सोशल मीडियावर या तेलाच्या अनेक जाहिराती पाहायला मिळत आहेत. या तेलाची आदिवासी समाजाशी संबंध जोडून त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. आदिवासी हा आदी आणि वासी या दोन शब्दांपासून बनला असून त्याचा अर्थ मूळ असा होतो. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील पक्षीराजपुरा गावातील रहिवासी हक्की पिक्की आदिवासी समुदाय हे विशेष तेल तयार करत आहेत, ज्याचा ते आदिवासी तेलाच्या नावाने प्रचार करतायत. या तेलाचं वर्णन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये करण्यात आलं आहे. आयुर्वेदाच्या चरक संहिता, सुश्रुत संहिता यामध्ये आदिवासी तेलाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचं संपूर्ण वर्णन करण्यात आलेलं आहे. तेल तयार करण्यासाठी कमीत कमी 13 आणि जास्तीत जास्त 250 वनौषधींचा उपयोग केला जातो. म्हैसूर जिल्ह्यातील हक्कीपिक्की समुदायाचे लोक या तेलाचा प्रचार करत असले तरी त्यासाठी लागणारे वनौषधी उपलब्ध असल्यास हे तेल कोणीही विधिविधानानुसार बनवू शकतो. जर तुम्ही सुद्धा हे तेल वापरत असाल आणि तुम्हाला याचा काही चांगला अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.